मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इलेक्ट्रिक इस्त्रीच्या वीज बिलाबद्दल जाणून घेणार आहोत। कपडे प्रेस करत असताना अनेकांच्या मनात प्रश्न येत असतो की इस्त्रीमुळे किती वीज बिल येत असेल किंवा एनर्जी मीटरमध्ये किती युनिट खर्च होत असतील। आज आपण दोन उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊया की इलेक्ट्रिक इस्त्रीमुळे किती युनिट खर्च होतात। व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आपण पहिले एक उदाहरण घेऊ। जर 1000 वॅटची इस्त्री दिवसाला 1 तास कपडे प्रेस करण्याकरता चालवली आणि महिन्याला 15 दिवस जर तिचा वापर होत असेल तर एनर्जी मीटरमध्ये किती युनिट मोजले जातील याचे उदाहरण आपण सर्वात प्रथम घेऊ। मग आपल्याकडे काय काय माहिती आहे। इलेक्ट्रिक इस्त्री ची विद्युत शक्ती जिला आपण म्हणतो पॉवर। इलेक्ट्रिक इस्त्रीची विद्युत शक्ती इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणणार पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयरन। ती किती आहे 1000 वॅट। नंतर वेळ म्हणजेच टाइम किती तासासाठी चालवतोय आपण 1 तासासाठी 1 तास 1 हवर्स। त्यानंतर दिवसांची संख्या किती आहे दिवस 30 दिवसांसाठी म्हणजेच 1 महिना। तर मग पहिली पायरी स्टेप 1 का असेल वॅटचे किलोवॅट मध्ये रूपांतर करणे। यालाच इंग्लिश मध्ये म्हणतो आपण कन्वर्ट पॉवर टू किलोवॅट्स। त्यासाठी एक सूत्र आहे विद्युत शक्ती किलोवॅट बरोबर विद्युत शक्ती वॅट मध्ये भागिले 1000 म्हणजेच पॉवर इन किलोवॅट इज इक्वल टू पॉवर इन वॅट्स डिवाइड बाय 1000। मग आता विद्युत शक्ती इलेक्ट्रिक इस्त्रीची विद्युत शक्ती किती आहे 1000 वॅट। 1000 वॅट भागिले 1000 त्याचं उत्तर येईल 1। म्हणजेच विद्युत शक्ती किलोवॅट बरोबर 1 किलोवॅट म्हणजेच पॉवर इन किलोवॅट इज इक्वल टू 1 kW। आपण सर्वात पहिली स्टेप काय केली, पहिली पायरी
वॅटचे किलोवॅटमध्ये रूपांतर केले। इस्त्रीची विद्युत शक्ती किती होती? 1000 वॅट, तिला आपण किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलं। आता पायरी क्रमांक 2 म्हणजेच स्टेप 2, दररोजचा ऊर्जा वापर काढणे। दररोजचा ऊर्जा वापर काढणे म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅल्क्युलेट डेली एनर्जी कंझम्पशन ऑफ इलेक्ट्रिक आयरन। मग ते कसं काढायचं? ऊर्जा किलोवॅट तास बरोबर विद्युत शक्ती किलोवॅटमध्ये गुणिले वेळ तासांमध्ये म्हणजेच एनर्जी इन किलोवॅट इज इक्वल टू पॉवर इन किलोवॅट इंटू टाइम इन हवर्स। आता पॉवर इन किलोवॅट आपण किती काढली? पॉवर 1 किलोवॅट। टाइम किती आहे? 1 तास। मग किती येईल याचं उत्तर? 1 किलोवॅट तास म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू 1 किलोवॅट हवर ही एका दिवसाची ऊर्जा आपण काढलेली आहे। त्यानंतर आपण बघूया पायरी 3 म्हणजे स्टेप 3, 15 दिवसांसाठी एकूण ऊर्जेचा वापर काढणे। त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणूया कॅल्क्युलेट एनर्जी कंझ्युम्ड इन 15 डेज। ते कसं काढायचं? आता त्याचं सूत्र आहे एकूण ऊर्जा किलोवॅट तास बरोबर प्रतिदिन ऊर्जा गुणिले दिवसांची संख्या। आता प्रतिदिन ऊर्जा काढलेली आपण 1 किलोवॅट तास, एनर्जी कंझ्युम इन 1 डे इज इक्वल टू 1 किलोवॅट हवर। मग ती आली आपली 1 किलोवॅट तास गुणिले दिवसांची संख्या किती आहे? 15 दिवस आपण गृहीत धरलेले आहे, 15 दिवस। याचं उत्तर येईल 15 किलोवॅट तास म्हणजेच टोटल एनर्जी कंझ्युम्ड बाय इलेक्ट्रिक आयरन इन 15 days इज इक्वल टू 15 किलोवॅट हवर। हे आलं त्याचं उत्तर। आता एनर्जी मीटर मध्ये 1 युनिट म्हणजे
1000 वॅट तास किंवा 1 किलो वॅट तास म्हणजेच 1 kWh इतके असते. आता आपल्याला जर 1000 वॅटची इलेक्ट्रिक इस्त्री दररोज 1 तास वापरली गेली आणि ती इस्त्री 15 दिवस, अंदाजे 15 दिवस धरूया आपण, 15 दिवस चालवली तर एकूण ऊर्जेचा वापर 15 युनिट इतका असेल. याच्यावरून आपल्याला समजतंय जर इस्त्री 15 दिवस चालवली, 1000 वॅटची इस्त्री 15 दिवस 1 तासासाठी दररोज चालवली तर एनर्जी मीटरमध्ये 15 युनिट मोजले जातील. आता आपण दुसरे उदाहरण बघूया. जर 1000 वॅटची इस्त्री दररोज 20 मिनिटे वापरली गेली तर महिन्याला किती ऊर्जा वापर होईल? प्रत्येकाचा इस्त्रीचा वापर हा वेगवेगळा असू शकतो. कोणी 10 मिनिटे, कोणी 20 मिनिटे, कोणी 30 मिनिटे इस्त्री दररोज वापरू शकतो. आपण 20 मिनिटे गृहीत धरूया. 20 मिनिटांसाठी इस्त्रीचा वापर होत असेल तर महिन्याला किती युनिट होऊ शकतील? मग आता आपल्याकडे काय आहे? विद्युत शक्ती म्हणजेच पॉवर. इस्त्रीची पॉवर किती आहे? 1000 वॅट. इस्त्रीची पॉवर आहे 1000 वॅट. वेळ म्हणजेच टाइम 20 मिनिटे आणि दिवसांची संख्या 30 दिवस. तर पहिली पायरी काय असेल आपली? वॅटचे किलोवॅट मध्ये रूपांतर करणे. मग विद्युत शक्ती इन किलोवॅट बरोबर विद्युत शक्ती वॅट मध्ये भागिले 1000. विद्युत शक्ती वॅट मध्ये किती आहे? 1000 वॅट भागिले 1000. याचं उत्तर येईल
1 किलोवॅट। तयारी क्रमांक 2, मिनिटांचे तासात रूपांतर करणे। मग वेळ तासांमध्ये बरोबर वेळ मिनिटांमध्ये भागिले 60। मग प्रत्येक दिवसाचा वापर बरोबर वेळ 20 मिनिटे भागिले 60, त्याचं उत्तर येईल 0.33 तास। मग टाइम इन हवर्स इज इक्वल टू 0.333। आता आपल्याला वेळ मिळालेली आहे तासांमध्ये। आता तिसरी पायरी असेल आपली दररोजचा ऊर्जा वापर काढणे। दररोजचा ऊर्जा वापर काढणे। आता ऊर्जा इन किलोवॅट हवर म्हणजेच ऊर्जा किलोवॅट तासांमध्ये, त्याचं सूत्र आहे विद्युत शक्ती इन किलोवॅट गुणिले वेळ इन हवर्स। ऊर्जा किलोवॅट तासांमध्ये, त्याचं सूत्र आहे विद्युत शक्ती गुणिले वेळ। विद्युत शक्ती किती आहे? 1, वेळ आपण आताच कॅल्क्युलेट केली 0.33। मग ऊर्जा प्रतिदिन, त्याचं उत्तर येईल 0.333 किलोवॅट तास। म्हणजेच एनर्जी पर डे इज इक्वल टू 0.33 किलोवॅट हवर। आता आपल्याला एका दिवसाची ऊर्जा मिळालेली आहे। एका महिन्यासाठी एकूण ऊर्जेचा वापर काढणे। एकूण ऊर्जा इन किलोवॅट हवर, त्याचं सूत्र आहे प्रतिदिन ऊर्जा गुणिले दिवसांची संख्या। आता प्रतिदिन ऊर्जा किती आलेली आहे 0.333 गुणिले दिवसांची संख्या। एका महिन्यासाठी आपण 30 दिवस गृहीत धरूया, त्याचं उत्तर येईल 9.999 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10 किलोवॅट तास। टोटल
एनर्जी इज इक्वल टू 10 kWh 10 किलोवॅट तास, म्हणजेच टोटल युनिट्स इज इक्वल टू 10. जर इलेक्ट्रिक इस्त्री दररोज 20 मिनिटे वापरली गेली तर 30 दिवसात एकूण ऊर्जेचा वापर हा 10 युनिट इतका होईल. मी आशा करतो की आपणास वरील दोन्ही उदाहरणे समजली असतील. आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.